आम्ही रँडमली वन डे असं ठरवलं की आपण आपल्या घरी सांगूयात, स्पेसिफिकली मी माझ्या घरी सांगूयात असं ठरलं. आणि मी जे जाऊन सांगितलं आणि माझ्या भावाचं लग्न नव्हतं झालं तोपर्यंत, मी असं रँडमली जाऊन म्हणले ठीक आहे दादाचं नाही होते तर माझं करूयात. आणि माझ्या घरच्यांनी खूप सिरियसली घेतलं आणि मी त्यांना सगळं सांगितलं आणि हे सगळं ना खूप फास्ट झालं. मग मी प्रणितबद्दल सांगितलं, मग त्यांनी जे काय आत्तापर्यंत त्याचं मागच्या वर्षीचं काम, फिटनेस टॉक्सचं ते सगळं. आणि हे एप्रिल 10 एप्रिल 2019 त्यांनी फिटनेस टॉक्स ही कंपनी म्हणून आम्ही फॉर्म केली. आता 7 वर्ष झाले ह्या एप्रिलमध्ये. तर तेव्हा त्यांनी ती फॉर्म केली. मग मी घरी सांगितलं मे वगैरेमध्ये. फोटो मी इथे टाकते ज्या दिवशी आम्ही घरी सांगितलं आणि सगळं ठरलं. ज्या दिवशी प्रणितच्या घरच्या माझ्या घरी आले त्या दिवशीचा हा फोटो आहे. सो काहीच नाही, तेव्हा काहीच नाही झालं. आम्हाला इतकी अशी धाकधूक होत होती आणि आमचं आता काय घरचे भेटणार, काय होईल. लिटरली म्हणतात ना, हार्ड पार्ट वॉज ओव्हर. एव्हरीथिंग स्टार्टेड लुकिंग अप. आणि त्याच्या घरचे माझ्या घरी आले, ते काय बोलतील काही नाही असं काहीच नाही. त्यांनी डिरेक्टली तारखेवर बोलायला सुरू केलं की एंगेजमेंट कधी करायची.